नमस्कार मैत्रिणींनो, आज मी काही किचनसाठी अशा उपयोगी वस्तू मागवलेल्या आहेत, तर त्याचं अनबॉक्सिंग मी करत आहे। तर बघा, या ठिकाणी मी एक चाकूचा सेट मागवलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता हा कसा निघतो आपण तो बघूया। आता हा चाकूचा सेट बघा, आणि याला स्टँड पण आलेला आहे की त्या स्टँडमध्ये जेणेकरून आपण व्यवस्थित ते चाकू ठेवू शकू। तर अशा प्रकारे यामध्ये 4 चाकू आणि एक पिलर आलेला आहे, आणि अतिशय सुंदर हे चाकूचे सेट आहेत आणि प्युअर स्टीलमध्ये आहेत हे बघा। तर अशा पद्धतीने हे चाकूचे सेट मी मागवलेला आहे, आणि अगदी कमी प्राईजमध्ये हा मला मिळालेला आहे। 189 रुपयामध्ये हे 4 चाकू आणि स्टँड आणि एक पिलर आलेला आहे। आता तुम्हाला दाखवते, अगदी प्युअर स्टील आहे हे, आणि धारही चांगली वाटते त्याची बघा, आणि एकदम प्युअर स्टीलचे हे चाकू आहेत। आता या स्टँडमध्ये आपण हे व्यवस्थित चाकू ठेवू शकतो। कधी कधी आता आपण ट्रॉलीमध्ये चाकू ठेवतो, पण मग कधी कधी घाई गर्दीमध्ये आपल्या हाताला सुद्धा लागण्याची शक्यता असते। मग अशा प्रकारचं जर हे स्टँड सहित आपण घेतलं चाकू, तर आपल्या हाताला लागायची सुद्धा भीती नसते। आणि हे चाकू बघा, तुम्हाला दाखवते आता। तर हे प्लास्टिक आहेत, प्लास्टिक असल्यामुळं आपण ह्याच्यामध्ये ओले चाकू सुद्धा ठेवू शकतो। आता आपण धुतल्याबरोबर त्याच्यात ठेवले तर खालून हे पूर्ण ओपन आहे, त्याच्यामुळे सर्व पाणी निथळून जाते, आणि प्लास्टिक असल्यामुळे खराब सुद्धा होणार नाही। आपण लाकडी स्टँड जर घेतलं तर ते ओले चाकू ठेवले तर ते लाकडी स्टँड खराब होतं। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा चाकूचा सेट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आणि आता दुसरी वस्तू मी मागवलेली आहे बघा। आता ही वस्तू कोणती आहे ते बघूया आपण। आता या दुसऱ्या वस्तूची सुद्धा आपण आता अनबॉक्सिंग करत आहोत। तर आता या ठिकाणी मी भाजी ठेवण्यासाठी डबे मागवलेले आहे स्टीलचे बघा। अशा पद्धतीने आता हे आपण फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी हे डबे मी मागवलेले आहेत बघा। आता हे स्टील असल्यामुळे आपण हे व्यवस्थित घासू शकतो, आणि स्टीलमुळे खराबही होत नाही भाज्या लवकर। अतिशय सुंदर हे डबे पण आलेले आहे बघा। यामध्ये 5 डब्यांचा सेट आहे हा। आता हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे बघा। छान आहे अगदी हे डबे, आणि याच्यामध्ये भरपूर अर्धा किलो जवळजवळ आपली भाजी यामध्ये बसू शकते। आणि हे थोडेसे पसरट असल्यामुळे आपण एकावर एक आपल्या म्हणजे फ्रीजमध्ये जागासुद्धा याची जास्त लागणार नाही। जागा कमी जागेमध्ये एकावर एक आपण हे डबे ठेवू शकतो। आता दाखवते मी तुम्हाला। आता हा डबा ह्याला झाकण लावलेलं आहे बघा। आता यामध्ये 5 डबे आणि 5 झाकण आलेले आहे बघा। अगदी सुंदर असं याचं स्टील आहे, आणि झाकणं पण अगदी छान आहेत बघा। आता यामध्ये 5 डब्यांचा सेट आलेला आहे हा, आणि हे क्लीन करायला तर अगदी छान आहे, त्याच्यामुळे मला हे खूप आवडले। आपण पटकन असे क्लीन करू शकतो, आणि एकदम प्लेन असल्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही घाण अशी वगैरे अडकून बसणार नाही। आता हे प्लेन असल्यामुळे क्लीनसुद्धा आपण खूप पटकन करू शकतो, आणि याचे झाकणं पण खूप सुंदर आहेत। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला पण हे टिफिन कसे वाटले भाजीचे, आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे। तर हे डबे बघा, आणि एकदम पसरट आहेत, आणि याच्यामध्ये अर्धा किलो जवळजवळ भाजी मावू शकते एवढे हे मोठे आहेत। आणि आपलं जर आता हे घासल्यानंतर आपण क्लीन करून ते एकात एक सुद्धा आपण घालून ठेवू शकतो, त्याच्यामुळं आपल्याला याला ठेवण्यासाठी जास्त जागा पण लागत नाही। अगदी थोड्या जागेमध्ये आपण हे ठेवू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।